आता जी आणीबाणी अघोषित त्याच्यामधला फरक असा आहे की त्यांच्या म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या गोटामध्ये हुकुमशाही नको असं म्हणणारे लोक नाही आहेत, कारण त्यांना ती मान्यच आहे एकचालकांवरती. त्यांचं माइंडच तसं आहे. त्यामुळं आताच्या घटनामध्ये संविधानाला काही विरुद्ध केलं तर कोणी आवाज उठवत नाही, म्हणजे सत्तारूढ पक्षाचं. तर हा आणीबाणीतला त्यावेळेच्या आणि आत्ताच्या ह्याच्यातला फरक आहे. आपल्या लोकशाहीला विकसित होत असताना हा साथीचा रोग लागला. सत्ताधाऱ्यांना हळूहळू वाटायलाच लागतंय की आपण विशेष लोक आहोत, आपल्याला विशेष अक्कल आहे, आणि याचा एंड पार्ट म्हणजे मी बहुतेक ईश्वर असेन असं वाटणं. हा रोग आहेच, आणि म्हणून लोकशाहीचं रूपांतर प्रतिनिधीशाहीत होतं. तर अशा वेळेला लोकशाही आहे म्हणून ती आपोआप टिकते असं नाही, तर लोकांना जागृत राहावं लागतं. तर करोनाची लस टोचण्यासारखं ही आणीबाणीची लस टोचली गेलेली आहे या समाजात, म्हणून हा समाज हुकुमशाहीला कधीही मान्य करणार. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन. आणि आणीबाणीच्या निमित्ताने म्हणजे अर्ध दशक जवळपास आणीबाणीला झालेलं आहे, त्या निमित्ताने जी चर्चा होते आहे, तर त्यावेळी जे लोक चळवळ करत होते, जे उभे राहिले त्या सगळ्या आणीबाणीच्या विरोधामध्ये, तुरुंगवास ज्यांनी भोगला, अशा लोकांच्या मुलाखती आम्ही घेतो आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर कुमार सप्तर्षी. तुम्हाला माहिती आहे की सरांचं खूप मोठं वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम आहे. आज आपण बोलणार आहोत सरांची ते आणीबाणीच्या अनुषंगाने. सर नमस्कार, तुमचं स्वागत. नमस्कार. त्यावेळची तुमची म्हणजे, कारण तो एक सगळा काळ झपाटलेला होता, तुमची नंतरची सगळीच चळवळ आणि ह्या चळवळीतले कार्यकर्ते ह्या आयुष्य संघर्षाचंच राहिलेलं आहे. पण आणीबाणीच्या वेळी नेमकं काय कसं झालं होतं ते तुम्ही सांगा. आधीच्या एक दोन गोष्टी सांगतो. हो. जयप्रकाश नारायण यांना आम्ही गुरु मानलं होतं. युवक क्रांती स्थापन करण्यापूर्वी आम्ही बीजे मेडिकलचे विद्यार्थी 6 महिने बिहारमध्ये मोफत दवाखाना चालवत होतो आणि मोफत रसोडा चालवत होतो. ते जेपींच्या ते पुण्यात आले होते तेव्हा त्यांच्या सांगण्यावर पुढे होता होता आमचे संबंध वाढले आणि मग ते आमचे मार्गदर्शक गुरु वगैरे असे झाले. त्यामुळे जेपी आंदोलन जे उभं राहिलं त्याच्या बीजापासून आम्ही कोर ग्रुपमध्ये होतो. आणि मग त्यांच्या सांगण्यावरून मी फुल टाइमर झालो, दवाखाना सोडला. माझा मंडईत दवाखाना होता, आता तो सतीश देसाई चालवतो. आणि जेपी आंदोलन त्याच्यातल्या संकल्पना सर्वत्र पसरल्या पाहिजेत असा आमचा त्यावेळेला मानस होता. कारण एकाच ठिकाणी देशात कुठं राहिलं तर ते दडपून टाकणं शक्य असतं, पण सर्वत्र झालं तर अशी जगात कुठे आर्मी नाही की सगळ्या देशाला दडपून टाकू शकेल. आपल्यासारख्या मोठ्या देशात तर ते अशक्यच आहे. तर तो भाग असताना आम्ही गावोगावी खेडेगावात भाषणं द्यायचो, तर सरकारने माझ्या मागे व्हर्बेटिंग कॅटेगरी लिहून घेणारा, अगदी खेड्यापाड्यात भाषण लिहून घेणारा माणूस ठेवला होता. आणि एक फॉलो होता मला, आणि ते माझ्या समोर माल दिला घेतल्यासारखं दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर त्या पोलिसाकडनं लिहून घ्यायचे. तर मी हे सगळं महाराष्ट्र टाइम्सचे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवलकर यांना सांगत होतो. एक दिवशी त्याने ऐकलं अगदी शांतपणे, आणि नंतर म्हणे इथं बैसून ताबडतोब लेख लिहून दे. तर महाराष्ट्र टाइम्समध्ये 2 लेख आले होते की काहीतरी देशात विचित्र घडणार आहे. म्हणजे याचा अंदाज आम्हाला खाली तळागाळात येत होता, कुठेतरी असा दबाव सुरू झाला. कारण आम्ही काय तसे तरुण कार्यकर्ते, फार मोठं नाव नाही, असं असताना 24 तास फॉलो म्हणजे काय. आता याच्यानंतर आणीबाणी डिक्लेअर झाली. त्यावेळेला मी परभणी कोर्टात माझ्यावर एक खटला होता, खोटा खटला होता. मग तिथूनच मी भूमिगत झालो. 3 महिने भूमिगत झालो. आम्ही भूमिगत शिबिर बैठका घेतल्या. आणि विशेष म्हणजे त्यावेळेला काँग्रेसच्या विरोधी सरकार एकच होतं देशामध्ये, ते गुजरातमध्ये जनता मोर्चा. आणि त्याचे जे मुख्यमंत्री होते बाबूभाई जजभाई, हे पूर्ण गांधीवादी होते, त्यामुळे त्यांचाही संपर्क होता. तर त्यांनी सर्वांना सांगितलं होतं की गुजरातमध्ये आम्ही मिसाबंदीना अटक करणार नाही, पण इथं कसं यायचं हे तुमच्या हावर आहे. आणि रेल्वेत बसायचं नाही, कारण रेल्वे सेंट्रल गव्हर्नमेंटचे पोलीस असतात,
आणि मग दिल्लीहून याद्या यायच्या, यांना पकडा, त्यांच्यावर वॉरंट आहे. आणि त्यांचं ठराविक साच्याचं उत्तर होतं की आम्ही शोध घेतला, ते मिळाले नाहीत. आणि आम्हाला सांगितलं होतं जाहीर सभा घ्यायच्या नाही. पण सर्व जॉर्ज फर्नांडिस पासून सगळेजण आम्ही अहमदाबाद, बडोदा हे इथं हे केलं होतं. त्याच्यामधून कुठे काय घडतंय, जरी वृत्तपत्रावर सेन्सॉरशिप होती तरी कुठे काय घडतंय हे सगळ्यांना असं माहीत होतं. त्याच्यावरनं बुलेटिन काढणे आणि मध्यरात्री लोकांच्या घरात टाकणे हा कार्यक्रम आम्ही युवक क्रांती दलाचे लोक करत होतो. आणि आमचं ठरलं होतं की 2 ऑक्टोबरला मात्र ओपनली सत्याग्रह करायचा. त्याप्रमाणे पुण्यामध्ये निर्भय बनोची बिल्ले लावणं, 1 लाख बिल्ले लावायचे असं माझ्यावर भूमिगत जी जनसंघर्ष समिती होती त्याच्यामध्ये ठरलं, ही तुझी जबाबदारी, तुला व्हायचंच आहे ओपन. आमच्या घरावर त्या काळात धाडी बीड वगैरे पडल्या आणि 2 ऑक्टोबरला रात्री मला अटक झाली. अनेका नाही झाली. आणि हे आणीबाणीतलं अटक सत्र थोडं 8 दिवस थांबलं होतं, कारण मुजीब रेहमानची हत्या झाली होती 15 ऑगस्टला. तर 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबरला थांबलेलं अटक सत्र परत सुरू झालं. मधल्या काळात आम्ही गुजरातमध्ये जाऊन इतर सगळ्या देशातल्या लोकांना वगैरे भेटून आलोच होतो. आता या अशा परिस्थितीत एरोडामध्ये जवळजवळ 400 राजबंदी आणि मिसा कायदा असल्यामुळे कोर्टात वगैरे जायचं कारण नाही, नुसतं पकडलं की ठेवायचं. तर सुरुवातीचा काळ जो होता तो एकदम नोकरशाहीला शिस्त लागली होती. क्यूने कामं व्हायची, पैसे मागायचे नाहीत कामाला, सर्वत्र रांगा वगैरे. तर एका अर्थाने लोकांना बरं वाटत होतं की शिस्तबद्धता आली म्हणून, आणि विनोबाने त्याला अनुशासन पर्व म्हटलं. पण 3-4 महिन्यानंतर लगेच प्रशासनात ढिलाई सुरू झाली. दिल्लीमध्ये समांतर सत्ता केंद्र म्हणून संजय गांधी उभे राहिले. त्यांचं एक मुख्यमंत्र्यांना आदेश जाणारं स्वतंत्र ऑफिस तयार झालं आणि त्याचे हुकूम पाळायचे मुख्यमंत्री. तर त्यांनी मग असे कार्यक्रम आणले की जेणेकरून लोकांना त्रास होईल. तो म्हणजे नसबंदीचा काळ. तर आकडे दिले जायचे, टार्गेट. तर आमचा एक उकरांचा कार्यकर्ता प्रवासात असताना आग्र्याला पकडला गेला. तर तो म्हणला माझं लग्न झालं नाही, नसबंदी कशासाठी, माझं लग्न होणार नाही. ते म्हणले आम्हाला आकडा पाहिजे. त्याला रेल्वेतून पकडून पोलीस ठाण्यात मध्ये ऑपरेशन करून परत पाठवून दिलं. पुढे आम्ही त्याचं रिकॅनलायझेशन वगैरे करून कोणाला पत्ताही लागणार नाही, त्याला मुलं बाळं झाली, त्याचा संसार झाला, तो भाग वेगळा. पण अशा पद्धतीनं लोकांमध्ये भयंकर भीती बसते. ग्रामीण भागामध्ये लग्नाला लोक कमी जमायला लागले. रामायण नावाची एक पोथी लावण्याचं ग्रामीण भागात एक असतं, ते अशी महिनाभर तर तिथे धाडी आणायचे लोक मिळतात म्हणून पडायच्या. हॉस्पिटलमध्ये म्हाताऱ्या कोताऱ्यांना पकडलं गेलं. नंतर शिक्षकांना सांगण्यात आलं की तुम्ही 2 लोक दिलेच पाहिजे. तर मुलं मास्तर आता आपल्याला शिवाजी महाराज शिकवतील, गणित शिकवतील म्हणून बघायचे, आणि त्यांना मात्र मुलांच्या डोळ्यामध्ये याचा बाप मला माझ्या नावावर ऑपरेशन देईल का, असं एक मोठं गमतीशीर वातावरण तयार झालं. मला आठवतं, कारण माझे वडील शिक्षक होते, म्हणजे मुख्याध्यापक होते, आणि त्यांना टार्गेट होतं शिक्षकांकडून करून घ्यायचं आणि नाही तर इन्क्रिमेंट त्यांचं. होय, आणि ते सिल्लोडला होतं. तर प्रशासनावर दबाव आणला तर काही काळ शिस्त होते आणि काही काळ मग ते ढिल्लं होतं. आपला स्वभाव असा फार बंधनात राहण्याचा नाहीये भारतीयांचा, आणि मग त्याला काही वेगवेगळ्या वाटा निघतात. तर असं चालू होतं. आता जेलमध्ये सर्व भिन्न भिन्न आयडिओलॉजीच्या लोकांना बाईंनी पकडलं, इंदिरा गांधींनी. त्यामुळे एकमेकांना चांगली ओळख झाली. बरोबर. म्हणजे जमाते इस्लामीचे लोक होते तर ते अगदी नमाजची वेळ पाळायचे. तसंच RSSचे लोक पाळायचे, म्हणजे ज्यांचं एक पठडीबंद असं रिच्युअल असायचं. तर आम्ही मग विनोदाने जमाते इस्लामीला म्हणायचो, संघाचं तुमची शाखा भरणार असेल जा बरं तुम्ही, असं. आणि संघाच्या लोकांना आम्ही काय जमाते इस्लामीवाले, हिंदू जमाती इस्लामवाले असं म्हणायचं. पण तिथे आमचा कुराणचा अभ्यास झाला, वेगवेगळा अभ्यास झाला. आणि बाळासाहेब देवरेस मला रोज बोलवायचे संध्याकाळी आणि चर्चा व्हायची. आणि मी त्यांना एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर नाही मिळालं, बाकी भयंकर आमची मैत्री झाली. ते दिवसभर तू काय वाचलंस,
त्यांनी काय वाचलं असं मी एक्सचेंज करायचो. तर त्याच्यामुळे मी त्यांना एक प्रश्न विचारायचो की तुम्ही हिंदू ऐक्य करणार आहात तर हिंदूंच्या जाती निर्मूलन केल्याशिवाय हिंदू ऐक्य कसं होईल. तर तुम्ही जाती निर्मूलनाचं हे का घेत नाही कार्यक्रम वगैरे. आणि आम्ही तो कार्यक्रम घेतला म्हणजे आमच्या अस्पृश्य निर्मूलना विहिरी खुल्या करणं वगैरे. तर तिथं अभाविपचे लोक विरुद्ध पत्रक काढणं तिथे येऊन गडबड करणं असं का करतात तुमचे लोक. तर ते स्वभाव भिन्नता वगैरे असं उत्तर आहे म्हणजे ते खरं नव्हतं. पण बाबा भिडे प्रांत संघचालक त्यांचंही मोडस ऑपरेंडी आम्हाला कळला. त्यांच्या लोकांनी शिस्त पाळली नाही की ते त्यांना सजा द्यायचे. श्रीराम जय जय राम 1000 वेळा लिहून काढ, फार गुन्हा असता तर 5000 वेळा. तर अशा शिक्षेने काय होतं हे काय आम्हाला कळायचं नाही. पण ते लोक ते शिक्षा पाळायच्या मात्र निष्ठेने. आणि बाबांचा घरून डबा यायचा उत्तम. आणि ते संघाच्या नसलेल्या लोकांना रोज 10-15 लोकांना जेवायला बोलवायचे आणि तिथे संघ समजावून सांगायचे. असं ते सगळं वातावरण होतं. मग तुम्ही जेव्हा म्हणजे भूमिगत होतात तेव्हा कुठे कुठे लपलात. मी महाराष्ट्रभर फिरलो सगळीकडे आणि युक्रांचं एक शिबिर घेतलं. तेही अंडरग्राऊंड म्हणजे त्याची सगळी यंत्रणा केली. आणि माझ्या असं लक्षात आलं पोलिसांच्या इंटेलिजन्स पेक्षा लोकांचा इंटेलिजन्स केव्हाही भारी. पोलीस नाही पकडू शकले. आमच्या शिबिराला 300-400 लोक आले होते. आम्ही त्याला लग्नाच्या. पण मग संवादाची माध्यमं नसायची तेव्हा आतासारखे फोन नव्हते काही नव्हतं. मग कसं एकमेकांशी संपर्क व्हायचा. आणि मग आम्ही संपर्क करता लग्न पत्रिकाचं वर छापलेलं असेल म्हणजे तुतारी वगैरे नारळ असं काहीतरी अशी पाकिटं वापरायचं. तर ती सेन्सॉर नाही व्हायची. किंवा मग दुसऱ्याच्या पत्त्यावर पाठवायचे अगदी नॉर्मल ज्याचं काही नाव नाही राजकारणात समाजकारणात. आणि मग तिथून ते पोहोचवायचे. अशा सगळ्या यंत्रणा तयार झाल्या होत्या. आता हा सगळा भाग असताना आतमध्ये अशी चर्चा व्हायची आणीबाणीचं अनालिसिस व्हायचं. तर समाजवादी मंडळी त्यांचे नेते होते बागायतकर. ते पुढे खासदार झाले सदाशिवराव बागायतकर. तर ते अनालिसिस करायचे की हे फिलिपाईन्स सारखी बिगर आयडिओलॉजीची अशी आहे. आयडिओलॉजी काँग्रेसची महात्मा गांधी वगैरे त्यांनी सांगितलेली. तर हे त्याच्यातलं एक असं बाजूला गेलेलं वळण आहे. म्हणून ही वैयक्तिक आहे आणि याला काही आगापिछा नाही. त्यामुळे ही किती काळ राहू शकते. आणि ती मार्कोसची जी फिलिपाईन्सला आहे त्याची तुलना करायची. त्यावेळेला RSSचं जे खालच्या पातळीवरचे अंधभक्त आदेशवाले ते भयंकर चिडायचे. हे असलं अनालिसिस आम्हाला ऐकवत नाही म्हणून. मग आम्ही काय आयुष्यभर इथे राहायचं का. तर कशी आणीबाणी आता जाईल असं काहीतरी सांगा आम्हाला. तर ते सगळं गमतीचं सगळं पाहिलं आम्ही. परंतु लोकांना असं वाटलं की ह्या लोकांनी त्याग केलाय. आम्ही आधी जेलमध्ये असताना गैरसमजात होतो. म्हणजे अशी चर्चा व्हायची की ज्यांच्याकरता आपण जेलमध्ये आलोय आम्ही बाहेरून भेटीला आलेल्या लोकांना विचारायचो ना. आणि मग ज्याला भेट मिळाली तर काय चर्चा झाली म्हणून सगळे त्याच्या होती गोळा व्हायचे. तर एक प्रश्न असायचा की लोक काय करताय. तर कुठेच कोणाचं नाव पेपरमध्ये येत नव्हतं. पेपरमध्ये कुठं कुठं कोरे कॉलम यायचे. तो कॉन्स्टेबल येऊन काढून टाकायचा. मला वाटतं की हे बसत नाही सेन्सॉरशिप मध्ये म्हणून ते काढून टाकायचं. त्याची अक्कल. आणि मग वर्तमानपत्राला काही शक्य नव्हतं त्यावेळेला. टेक्नॉलॉजी रात्री त्यांनी काढलं तर ते कोरच ठेवायला लागायचं. बरोबर. तर लोकांना काहीच कसं वाटत नाही याचं कोडं पडलं होतं. आणि ज्यांच्यासाठी आपण जेलमध्ये आलो त्यांना काही वाटत नाही. ते आणीबाणीवर खुश आहे असे रिपोर्ट मिळायचे. फक्त तुमच्या कुटुंबियांना त्रास व्हायचा. त्यांना वाटायचं की तुम्ही लवकर सुटवाय. म्हणजे कुटुंबियांना लोक भेटायला टाळत. रस्त्यात भेटले तर घरी येत नसत कोणी. नंतर काहींच्याकडे आर्थिक आणीबाणी लागली. आता माझ्या प्रत्यक्ष माझा नगरला भाऊ होता प्राध्यापक. तर त्याचा विषयच लोकांना त्या कॉलेजनी सांगितलं की हा विषय आम्ही बंद करतोय. आणि मग याला काढलं की तुमच्या विषय कुणीच मागितला नाही. नंतर मिसेसची नोकरी गेली. नंतर घरी CID यायचे ना असं बसायचे की यांच्याकडे अचानक यायचे आणि बसायचे बाथरूमला जायचे.
त्यात कोणी खोल्यात आहेत का इतर हम्म. हे बघायचं. तर असं टॉर्चर चालू होते, नोकऱ्या जाणं, हे करणं, शेअरी करणं. पण फार दमदाटी वगैरे असं नव्हतं होत. आणि अफवा जेव्हा तुम्ही सत्य दाबता हम्म. तेव्हा अफवाच्या रूपानं अनेक गोष्टी फुटतात. तर त्याच्यामध्ये कुटुंबियांना त्रास असा व्हायचा की यांना विष घालून मारणारे जेलमध्ये बर. वगैरे असं खूप पसरलं. हम्म, हम्म. पण तसं काही नव्हतं. जेलमध्ये चांगले वागायचे जेलर वगैरे. त्याचं कारण असं होतं की हे आणीबाणी ही त्यावेळेला तात्कालिक विकृती होती. बरोबर. पण त्या मूळ इथॉस जो होता त्या पक्षाचा, त्यांचा इतिहास, हा लोकशाहीच आपल्याला काँग्रेसने दिली होती ना. स्वातंत्र्य संग्रामात लोकशाही काही फार लोकांनी मागितली होती असं नाही. हम्म. काँग्रेसचे ठराव झाले म्हणून लोकशाही मिळाली. हम्म. तर इंदिरा गांधींना सुद्धा अपराधी वाटत होतं. हे त्या पप्पूल जयकर म्हणून त्यांची मैत्रीण हो, त्यांच्या तिच्यावर मैत्रीण बोलल्या त्यांनी, आणि हो. त्यांच्या पुस्तकात आहे. होय. मग त्यांनी यांच्याकडे त्यांचे जे गुरु त्यांच्याकडे नेलं हम्म. आणि त्यांनी सांगितलं की सत्य तुला वाटतं ते बोलून टाकतो. त्या फॉरेन प्रेसच्या समोर हम्म. म्हणाल्या होत्या की हम्म. माझी चूक झाली आणीबाणी लावली. हम्म. तर हे बातम्या यायच्या आणि बातम्यांचा जास्त विश्वास आमचा बीबीसीच्या रेडिओच्या वार्तांकनावर होता. हम्म. बीबीसी रेडिओ सगळेजण ऐकायचे, कारण बाकीचं तर काय पेपरवर नव्हतं आणि शिवाय आम्हाला गाळून मिळायचं. बरोबर. हा, म्हणजे खोडून किंवा कापून हम्म. असे ज्या बातम्या आम्हाला कळून येत असायचं. पण आमचं स्वतंत्र बुलेटिन वगैरे यंत्रणा होत्या, त्यामुळे त्याच्यातून कळायचं कोण कुठे अटक झाले, काय. तुरुंगामध्ये पण हे झालं ना, पण नियतकालिक जावडेकर वगैरे त्या 4-5 जण मिळून काहीतरी एक चालवायचे. नाही नाही तसं नाही. हम्म. ते सांगतात बरं का, पण एकमेकांना कळायचं हम्म. काय चाललंय कुठे. कारण हे गुजरात हे त्याचं सेंटर झालं होतं एकमेकांना इन्फॉर्मेशन देण्यात. तर प्रत्येक प्रांतात लोक केवळ एवढ्या करता जायचे की माहीत करून घ्यायचं आणि माहीत करून द्यायचं म्हणून आहे. आणि युक्रेनचे लोक रात्री बुलेटिन लोकांच्या घरात गुपचूप टाकत मध्यरात्री. असं ते चालू होतं. मग ते तुम्ही कसं काढायचं? सायक्लो स्टाईल काढायचं. सायक्लो स्टाईल काढायचं. त्यावेळेला हो, झेरॉक्सचं एवढं होय. महत्व नव्हतं. हो. सायक्लो स्टाईल. आणि मग ती किती मंडळी होती, कुठून काढायचे, काय त्याचा मजकूर कसा जमवायचा? त्याचं जे वेगवेगळे आमच्याकडे यायचे, आम्ही जे नावं दिले होते ते साध्या त्यांच्याकडे आले बातम्या, त्याचं एकत्रीकरण करून आम्ही तयार करायचो आणि ते मध्यरात्री टाकले जायचे घरात. तुमच्या बरोबर त्यावेळी तुरुंगामध्ये असे कोणकोणते सगळे लोक होते आणि ज्यांच्यामुळे काही ना काहीतरी शिकतो आपण? कारण तेव्हा असं होतं की फक्त आणीबाणीच्या विरोधातले, परंतु ज्यांच्या परस्पर विरोधी सगळ्या विचारधारा आहेत ते सुद्धा एकत्र होते. त्याच्यात वाचन करणाऱ्यामध्ये गप्पर प्रधान, भाई वैद्य असे लोक होते. बाकीच्या समाजबंधांमध्ये जरा वाचनाचे होते आणि सारख्या मिटिंग व्हायच्या आणि एकमेकांच्या मिटिंगला लोकांना जायला खुलं असायचं. तर त्याच्यातून काय ज्ञानवृद्धी होत असेल. पण वाचनाच्या गोडीमध्ये बाळासाहेब देवरस होते, प्रधान सर होते, भाई वैद्य होते, बागायतकर होते. आणि मग जगातले सगळं काय चाललंय ते आम्ही, शिरो लिमय होते, त्यांनी बॉम्ब टाकलेला होता. तर त्यांच्या क्रांतिकारकाचा इतिहास अगदी बारीक सारीक डिटेलमध्ये एवढा निवांत वेळ कुठं असतो तिथं कळायचं. आणि चांगलं वातावरण होतं. कोणी आजारी पडलं तर शुश्रूषा करताना त्याची पार्टी किंवा त्याचा गट बघितला जायचा नाही. आणि मार्क्सवादी लोक होते ते एक वाचन करायचे. त्याच्यात गरुड होते इचलकरंजीचे आणि त्यांचे एक मार्क्सवादी 5-6 लोक होते संघटनाचे, प्राध्यापक टेके दत्त, नंतर एक वागळे म्हणून होते, ते लोक एक अभ्यास करायचे. मग आमच्या संयुक्त बैठक व्हायचा. म्हणजे मला आठवतं की आम्ही आठवडाभर मार्क्सवादी सगळे मंडळी आणि युक्रांचे याच्यावर मार्क्सवादावर, माओवादावर आणि मानवी नाथ आधी कम्युनिस्टांचे इंटरनॅशनल विचार असून नंतर का ते बदलले ते आणि त्याचा गांधीवादाशी कसा रेलेव्हन्स याच्यावर प्रदीर्घ चर्चा झाल्या. अगदी म्हणजे विरुद्ध टोकाची मतं असलेले लोक चर्चा करायचे. त्याच्यामध्ये चर्चेत फार भाग घ्यायचे नाही ते RSS लोक. जमाते इस्लामी फक्त कुराण बद्दल माहिती सांगायची, पण त्यामुळे आम्हाला मुस्लिमांचं सगळं मानसिकता कळली. म्हणजे फायदा झाला जेलचा, बाहेर लोकांना त्रास झाला, कुटुंबियांना वगैरे. आणि याच्यानंतर निवडणुका झाल्या तर पहिल्यांदा सगळे लोक असं म्हणायचे, त्यावेळेला प्रसिद्ध वाक्य होतं की इंदिरा गांधीने सांगितलं
मी लावते आणीबाणी होते कायमची राणी या देशात मी एकटीच शाणी, हम्म, म्हणजे राजेशाही प्रस्थापित करायचा प्रयत्न आहे वगैरे, हम्म, हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं होतं. हम्म, आणि ग्रामीण भागाला ते जवळच वाटलं, कारण पाटील गावात सगळ्यांना तुम्ही अक्कल नाही तुम्हाला असं म्हणत असतो. ते एक झालं. आणि आता लोकांनाच काही वाटत नाही तर आपल्या भौतिक इथे समाजच बांधला जाणार जेलमध्ये, असं लोक निराशेपोटी बोलायचे. पण इंदिरा गांधींनी हळूहळू ती सैल करताना एक काढलं होतं, ज्यांना माफी मागून सुटायचे ते तर बर. त्याच्यात RSSचे लोक सर्वात जास्त, म्हणजे आमच्या बरोबर बसलेले असायचे, तो रडत असायचा आणि अचानक त्याची ऑर्डर यायची. ते कुठून होते काय होते कळायचंच नाही, पण ते बरेच सुटले होते. आम्ही लोक 26 जानेवारी 1977ला सुटलो. त्यावेळेला वाद होता की जयप्रकाशांनी निवडणुका मान्य कशाला केल्या, कारण बाईच निवडून इंदिरा गांधीच निवडून येणार, काँग्रेसच निवडून येणार. कारण 1.5 वर्षात तो 19 महिने कोणाला नाव माहित नाही तुमचं, फक्त इंदिरा गांधींचाच फोटो पेपरमध्ये येणार, त्यांचंच म्हणणं येणार. म्हणजे एका घोड्याला अगदी हरभरा घातला, चांगली चांदी घातली, व्हिटॅमिन दिले, आणि एका घोड्याला रोज एनिमा दिला, तर अशी 2 घोड्यांची शर्यत कशी होईल? आणि नंतर इंदिरा गांधी म्हणे की माझी हुकुमशाही लोकांना मान्य होती, म्हणून आणीबाणीवर शिक्कामोर्तब होईल. पण JP एकच होते की ते म्हणाले नाही, या इलेक्शन आपण जिंकतो, पण तुमची आघाडी वगैरे असेल तर माझा काही संबंध नाही, तुम्ही 24 तासाच्या आत सर्व पक्ष डिझॉल्व्ह केले पाहिजे आणि एक पक्ष केला पाहिजे. तुम्हाला वाटतं नाही हे आणीबाणी, आणि माझा तुमच्याशी ही हुकुमशाही घालवण्यापुरता संबंध आहे, नाही तर माझा उद्या रात्री संबंध संपला. आणि हे सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी करून त्याच्या आधीच्या लोकसभेला लढले होते आणि त्याने खूप वाईट पद्धतीनं पराभव पत्करला होता. म्हणून मग ह्या वेळेला वेगळं काय झालं तर जयप्रकाशांचं नैतिक अधिष्ठान मिळालं आणि आघाड्या तोडून पक्ष झाले. त्यात काही प्रामाणिकपणे केले, काहीने आपल्या ऑफिसेस बाहेर ठेवले वगैरे, तो भाग आणखीन वेगळा. त्यामुळे जनता पक्षाला धोधो सत्ता मिळाली आणि हिंदी भागातून मिळाली. त्याचं मुख्य कारण शेवटच्या पर्वात संजय गांधीचं आदेश ऐकून ठिकठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी खूप अत्याचार केले होते, लोकांना पकडून हे करणं, आणि झोपडपट्टी निर्मूलनाच्या कार्यक्रमात त्यांनी मशिदीभोवती झोपडपट्ट्या, गरीब लोक त्यांची फोडतोड केली होती. त्यामुळे एकदम समूहच्या समूह बदलले आणि संबंध हिंदी स्पीकिंग बेल्ट मध्ये फक्त एक जागा राजस्थानची, ती टेक्निकल चुकीमुळे नामसादृश्यामुळे त्यांना मिळाली, एकही जागा नाही मिळाली. म्हणजे मुख्यतः जो आहे कौ बेल्ट म्हणतात हिंदी, आम्हाला फक्त महाराष्ट्रात काही मिळाले, नंतर दक्षिणेकडून काँग्रेसला मिळाले खासदार, पण धोधो मत मिळाल्यामुळे JPच्या मनातला प्रोजेक्ट होता की 19 अमेंडमेंट केल्या होत्या, म्हणजे सकाळी मांडायची, दुपारी पास याच्या संविधानाला. म्हणजे एक अमेंडमेंट अशी होती की लोकांनी आपलं 5 वर्षाकरता निवडून दिलंय, पण आम्हाला लोकसभेला वाटते की आम्ही 7 वर्ष राहावे, म्हणून 7 वर्षाची मुदत आहे त्या लोकसभेची. निवडणुका झाल्या 6 वर्षानंतर, पण 78 पर्यंत ही राहणार होती, ठराव झाला होता, परतही वाढवता यायला. म्हणजे मुद्दा असा होता की लोकसभा ही संविधानापेक्षा जनतेपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग हे सगळे 19 आता जे मोदी आणि शहा वापरतात ते आम्ही बहुमतानं निवडून आले. बहुमत आम्ही कसं मिळवलं ते विचारू नका, पण बहुमत मिळवलंय ना, मग ते तुम्ही मानलंच पाहिजे. आणि या बहुमतानं आम्ही ठरवलेल्या निर्णयाला तुम्ही विरोध करणं हा देशद्रोह आहे. आम्ही म्हणजे देश, आम्ही करू ते कायदे देश, कारण आम्हाला जनादेश आहे. पण जनादेश हीच पद्धत राहिलेली ना, म्हणजे निकष तोच राहिलेला आहे. किंवा जेव्हा सरकार, म्हणजे मनमोहन सिंगांचं सरकार असो किंवा कुठले असो, आघाड्यांचं असो, नाही सरकार येतं, पण तुम्ही विरोधी पक्षाला इतकं नष्ट नाही ना करू शकत. इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकलं होतं, यांनी त्यांना आता मूक केलेलं आहे. तुम्ही बोलायचंच नाही, तुम्ही बोलला तर आम्ही काही तुमच्यावर कारवाई करू. म्हणजे जिथे अपोजिशन, एकदा जनादेश आला तो भले बहुमत असेल, पण ते सार्वमत आहे असं मानायचं, 100% आपल्या बाजूला आहे असं मानायची प्रथा, तर त्याची बीजे टाकली होती.
तर आणीबाणीमध्ये 19 अमेंडमेंट अशा होत्या की हुकुमशाहीला म्हणजे एकदा लोकशाहीवादी जरी माणूस आला तरी त्याला वागताना हुकुमशाही वागावं लागलं असतं. म्हणून जेपीने आमच्या कोर ग्रुपची बैठक घेतली नंतर आणि ठिकठिकाणी घेतल्या आणि सांगितलं आता तुम्ही कुठलाही वाद करू नका, कारण RSSला का बरोबर घ्यावं, आपली भिन्न विचार असं समाजाचे विचार होते. तुम्ही आता गप्प बसा, कारण आता हे जे बहुमत मिळाले याच्या आधारे रिअमेंडमेंट करू, आपण परत दुरुस्त्या करू आणि संविधान जागेवर आणू. म्हणून संविधानामध्ये तुम्हाला जास्त हे दिसतात दुरुस्त्या, पण दुरुस्त्याच्या दुरुस्त्या त्या. तर त्याच्यामध्ये त्या दुरुस्त्या केल्यानंतर मग तुम्हाला आयडिओलॉजिकल मतभेदावर भांडणं परवानगी आहे, असं जेपीने आम्हाला सांगितलं. आणि म्हणून काही बोलायचं नाही. आणि मला त्याने सांगितलं की तुला उभं राहिलं पाहिजे, पण तू मंत्री व्हायचं नाही. असंच जवळचे जे लोक त्यांना सांगितलं होतं की हा पक्ष भिन्न भिन्न आढळचा राहणार नाही, पण हा 19 ज्या हुकुमशाही अमेंडमेंट आहेत संविधानाला त्या परत काढून टाकून दुसऱ्या दुरुस्तीनं परत लोकशाही प्रस्तावनेनं हे जे आपलं काम आहे तोपर्यंत गप्प बसायचं आणि पक्ष धरून ठेवायचा. कारण अन्यथा कुठल्याच पक्षाचं घटना दुरुस्ती इतकं मत आहे, कारण घटना दुरुस्ती निम्मी राज्य लागतात. आता मला आठवतंय की महाराष्ट्रामध्ये वसंतदादा त्यावेळेला मुख्यमंत्री होते, मी आमदार होतो. पण मी त्यांच्याबरोबर हट्ट धरला, म्हणलं तुम्हालाही काही इंदिरा गांधीची हुकुमशाही मान्य नव्हतीच लोकांना, तर तुम्ही एक माझा हट्ट म्हणून व्हीप काढू नका. मग साध्या बहुमतानं इथे त्या अमेंडमेंट ज्या आम्ही दुरुस्त केल्या त्याला पाठिंबा मिळाला ना. म्हणजे सिंपल बहुमत होतं जे हजर आहेत आणि त्यांच्या सह्या झाल्या, तर काँग्रेसवाल्यांनी सह्या केल्या ना काही नाही, आणि आमचं बहुमत झालं. महाराष्ट्र विधानसभेचं त्या हुकुमशाहीला दुरुस्त करण्याच्या ज्या आहेत त्याला पाठिंबा आहे. म्हणजे आता शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, प्रतापराव साळुंके, याचे वाईचे प्रतापराव, आणि त्याच्यानंतर बीडचे सुंदरराव सोळंके यांच्या सह्या आहेत ना, गोविंदराव आदी. तर त्यांच्यावर काँग्रेसने कारवाई नाही केली, कारण काँग्रेसमध्ये मोठा गट असा होता की बाई लोकशाहीचे मार्ग सोडून जात आहेत. आत्ताच्या आणीबाणी, आत्ता जी आणीबाणी अघोषित त्याच्यामधला फरक असा आहे की त्यांच्या म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या गोटामध्ये हुकुमशाही नको असं म्हणणारे लोक नाही आहेत, कारण त्यांना ती मान्यच आहे एकचालकांवरती. त्यांचं माइंडच तसं आहे. त्यामुळं आताच्या घटनामध्ये संविधानाला काही विरुद्ध केलं तर कोणी आवाज उठवत नाही, म्हणजे सत्तारूढ पक्षाचं. तर हा आणीबाणीतला त्यावेळेच्या आणि आत्ताच्या ह्याच्यातला फरक आहे. कारण इंदिरा गांधींनी इलेक्शन डिक्लेअर केल्या त्याचा शॉक विरोधी पक्षानं बसला की हुकुमशाही कधी असं घेईल, म्हणजे त्यांना अनुकूल आहे म्हणूनच घेत आहे. एक जयप्रकाशजींना तसं म्हणलं तर इंदिराजी सुद्धा मानत होत्या. म्हणजे जनार्दन ठाकूरांच्या पुस्तकामध्ये एकंदर सगळं जे इंदिरा गांधींना ते इंदिरा गांधी अँड हर पॉवर गेम्स कन्या मानायचे. होय, तर कारण त्याचं आणि प्रेमाने गुडिया म्हणायचे. त्यावेळेला याच्यामध्ये अलाहाबाद मध्ये जे आनंद भवन म्हणून यांचं मोतीलाल नेहरूंचं हवेली होती, तेच काँग्रेसची ऑल इंडिया कचेरी होती ना, ती त्यांनी देशाला दिली. आणि हे सेक्रेटरी होते आणि जवाहरलाल नेहरूंच्या पेक्षा थोडे लहान म्हणून त्यांचं काम करायचं. तर त्यावेळेला ही लहान पोरगी होती ना, कडेवर अंगाखांद्यावर खेळले, तर ते कन्याच मानायचे. म्हणजे त्यातला किस्सा असा आहे की बांगलादेश निर्माण झाला ते जे 71चं युद्ध आहे, त्या आधी बाईने सर्व राष्ट्रप्रमुखांचा सल्ला घेतला होता की युद्धाच्या वेळेला पाठिंबा लागतो, जो आता मोदींना घेता नाही आला. तर काही त्याच्यातले असे होते, जर्मनीचा चान्सेलर होते विली ब्रँड, तर हे जयप्रकाशजींचे पर्सनल दोस्त होते, इंग्लंडचे पंतप्रधान. तर इंदिरा गांधींनी त्यांना मानाने भारताचा प्रतिनिधी म्हणून अनेक राष्ट्रप्रमुखांना भेटायला सांगितलं. तर त्यांनी मुलीने सांगितलं आपलं काम म्हणून केलं. पुढे काय झालं, 71च्या युद्धानंतर महागाई झाली आणि असंतोष वाढू लागला. म्हणजे 71ची जी पुण्यबाईंच्या बाजूला होती, चंडिका देवी वगैरे, ते गेली 1 वर्षात. तर त्याने जेपीनं तक्रार केलं. जेपी सगळ्या याला स्वतःहून भेटले की जशी काय आपली मुलगी फार अडचणीत आहे,
हम्म. आणि त्यांनी एक प्रपोजल तयार केलं की इंदिरा गांधींनी पंतप्रधान व्हावं, विरोधी पक्ष सगळे तयार आहेत, मी बोललोय, आणि नॅशनल गव्हर्नमेंट करा. हम्म. आता बाईंना त्याची माहिती लागली तर ते भेटच देईना. हम्म. त्याच्यात अंतर पडत गेलं आणि मग ती खोटं बोलते म्हणून मग त्या गांधी भवनच्या सभेला मी स्वतः समक्ष हजर होतो. हम्म. फार हम्म. मोठी सभा झाली, 10-15 हम्म. लाखाची. आणि तिथं ते अगदी शांत आवाजात म्हणाले की पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीला खोटं बोलणं शोभा देत नाही. ती माझी मुलगी असली तरी ती खोटं बोलते म्हणून ती पंतप्रधानपदी असतं. तर त्याच्यामध्ये इतक्या शांत बोलून सुद्धा आम्ही असं ऐकलंच नव्हतं. आम्हाला जॉर्ज फर्नांडिसच्या भाषणात सवय, होय. म्हणजे गळ्यामधली शीर दिसलीच पाहिजे भाषण हम्म. करताना. हम्म. तर ते तिथे वळल्यावर एकदम अशी स्वंद लोकांमध्ये लहर गेली की आता गेले, बाई गेल्या आता. हम्म. आणि मग ते जे आंदोलन होतं ते जेपीने आपल्या कोर ग्रुपला सांगितलं होतं हे सार्वत्रिक करायला पाहिजे. हम्म. इथल्या कुठल्या गटाचा पाठिंबा नाही असं नाही, हे जन आंदोलन आहे. मुळात माझ्यावर जबाबदारी होती की बाळासाहेब ठाकरेंची संमती मिळवायची. बर. मी मिळवली जेपी बर. आंदोलन. हा. पुढे त्यांना अटक होण्याच्या भीतीमुळे त्याने आणीबाणीला पाठिंबा दिला. पण हम्म. पहिल्यांदा कुठलाही रेझिस्टन्स नको असतो हम्म. गांधीयन तंत्राप्रमाणे बरोबर. प्राथमिक अवस्थेत. हम्म. म्हणून त्याच्यामध्ये RSS आले. ते सगळ्यांना सांगितलं ते किती भिन्न विचाराचं असो तरी हे जेपी आंदोलन नावाचं आहे त्याला घ्यायचं. आणि त्याच्यातलं असं होतं युथ फॉर डेमोक्रेसी असा त्यांनी प्रबंध लिहिला होता की कुठल्याही आंदोलनाला एनर्जी लागते, ती एनर्जी पूर्ण तरुण पिढी. हम्म. म्हणून तरुणांच्या सगळ्या आंदोलनाशी त्यांचा संपर्क होता. असं ते मग होतं. बाळासाहेब तेव्हा जे आले ना माझ्या हट्टा करता. हा. आधी म्हणाले अरे ते समाजवादी हास्य. बरं मीटिंग किती होती? 200 लोकांची. बर. कुठं होती? जिथे मधु दंडोते, प्रमिला दंडोते ते राहायचे, परांजपे, विमल परांजपे, त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये बर. सतरंजी टाकून ते असे खुर्चीवर बसल्याने आम्ही खाली बसलेलो. हम्म. तर बाळासाहेबांना म्हणले तुम्ही बालहट्ट म्हणा, काही म्हणा, पण तुम्ही आज जेपीची पहिली बैठक ऐकायला ते मांडणी करणार आहेत. हम्म. प्रथमच बाहेर कोणालाही फार म्हणजे पेपर वगैरे असं नव्हतं. तर ते म्हणले अरे ते मला म्हणतील ना हा कुठं आला, ते सगळे आम्हाला हे म्हणता पूर्वी होता आमचा संबंध. बर मग मी हट्ट धरल्यामुळे येतो म्हणाल. तू कुठं बसणार? तर म्हणलं मी जेपींचा पट्टे शिष्य, त्यामुळे त्यांच्या समोर 3 फुटावर मधोमध ओळंब्यात बसणार. हम्म. त्या म्हणाले ओळंबा तुझ्या माझ्यामध्ये असू दे, ते व्यंगचित्रकार होते ना. बरोबर. हा, तर तू माझ्या शेजारी बसायचं, मला तिथं आयसोलेटेड वाटत. तर संबंध भाषणामध्ये त्यांना जिथं पटायचं तिथं मला जवळ घ्यायचं पाड. तर त्याच्यावरनं समाजवाद पसरला होता की मी शिवसेनेत जा. त्याने फारसं कळत नाही, म्हणजे अनेक समाजवादी असे बांबवलेले असतात. हम्म. पण जेपी आम्हाला हे सांगायचे की आपल्याला पहिल्या फेजमध्ये जेपी आंदोलन उभे राहील, नाहीतर इंदिरा गांधी ते चिरडून टाकेल. माझी मुलगी मला माहिती आहे. आणि कुठलाही राज्यकर्त्याला सार्वत्रिक उठाव आर्मीनं दडपता येत नाही, छोटासा उठाव आर्मीनं दडपता येतो. हम्म. आणि आर्मीने एकदा जनतेवर अत्याचार केले की त्या लोकांना त्या देशात राहू नये असं वाटतं, असं त्यांनी आम्हाला समजून सांगितलं. पण मग बाळासाहेबांनी नंतर भूमिका बदल, म्हणजे त्या बैठकीमध्ये बाळासाहेब बोलले का? नंबर 1. नंबर 2, नाही, नंतर बोलले त्यांनी नाही. मग कोणीच बोलले नाही, बोललं नाही. कोणीच बोललं नाही, फक्त पण त्यांना जयप्रकाश नारायण. पसंत पडलं, जेपींची गाठ होय. घालून दिली आणि त्यांनी जाहीररित्या पाठिंबा दिला. हम्म. आणि याला जेपी आंदोलनाला. पुढे काय झालं, त्यांना अटकेचं म्हणजे जसं आता ईडी वगैरेच होतं ना, हम्म. तसं असताना मग ते रात्री ते गुपचूप जुने समाजवादी काँग्रेसमधले प्रभाकर कुंटेंना भेटले. बर. मागच्या दारीनं तोंडावर हम्म. शाल वगैरे घेऊन. हम्म. ते म्हणले मला अटक नाही व्हायचं. ते म्हणले आणि म्हणत पाठिंबा दे, मी सांगतो बाईंना. हम्म. मग त्यांची स्पेशल ऑर्डर नेली, यांना नाही अटक. मला वाटतं मी मध्ये बाळासाहेब आंबेडकरांची एक मुलाखत केली तेव्हा त्यांच्या वडिलांना अटक होणार होती, परंतु यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की यांना अटक केली हा. बाबासाहेबांच्या मुलांना, तर त्याचे खूप परिणाम होतील आणि म्हणजे मग त्यांची अटक टळली. भैयासाहेबांना, हा. होय. शक्य आहे. इथे मिसळ सेलचे जे प्रमुख होते, हो. म्हणजे एक तर शंकरराव चव्हाण आहे गुड ऍडमिनिस्ट्रेटर, हम्म. आणि त्यांनी नेमले होते खताळ पाटील. तर ते फार अभ्रष्ट हम्म. आणि अगदी हे बघणारे, नीट अत्याचार न करणार, म्हणून मिसळ सेलचे प्रमुख होते. म्हणूनच ते 100 वर्षाच्या वर
राहून गेल्या, ते पुढे विपश्यनावादी झाले हम्म, संगमनेरचे. हम्म. बरोबर. मग तुम्ही बाहेर आलात, सरकार स्थापन झालं विरोधी पक्षाचं, तेव्हा सगळ्यांना असं वाटलं नाही का की जयप्रकाश नारायण असायला हवेत पंतप्रधानपदी? नाही नाही, जयप्रकाश नारायणांनी एक सांगितलं होतं म्हणून समाजवादी मंडळांना माहित होतं हम्म, आणि आम्हाला कोर ग्रुपला माहित होतं. त्यांचं म्हणणं होतं की संसदीय राजकारणात बिघाड झाला, ते स्पर्धात्मक आहे. त्यांनी पैसे वाटले, मी वाटलेच पाहिजे. त्यांनी जात वापरली, जात वापरलीच पाहिजे. त्यांनी गुंड वापरले, मला गुंड वापरलेच पाहिजे. तर त्याच्यामधून एक ब्लाइंड लेन येते की पुढे जाताच येत नाही. हम्म, तर त्यावेळेला नॉन पार्लिमेंटरी म्हणजे सिव्हिक सोसायटी हा भारताचा एक महत्वाचा भाग आहे. तिथे लोकांचं शहाणपण वापरायचं, लोकांनी इलेक्ट्रोल पॉलिटिक्स बदलायचं असतं. इलेक्ट्रोल पॉलिटिक्स स्वतःला बदलता येत नाही. हम्म. म्हणून आपल्याला हे जन आंदोलन उभं करायचं आणि मग जन आंदोलनामध्ये कोणाला वगळायचं नाही, हा त्याच्यातला महत्वाचा भाग. आता 50 वर्ष मागे तुम्ही जेव्हा बघता आणीबाणीकडे तटस्थपणाने, तेव्हा तुमचं त्या पर्वाबद्दल काय मत आहे? माझं म्हणणं एक असं आहे, म्हणजे अगदी उलट मत आहे, मी डॉक्टर असल्यामुळे असेल हम्म, की आपल्या लोकशाहीला विकसित होत असताना हा साथीचा रोग लागला. सत्ताधाऱ्यांना हळूहळू वाटेलच लागतंय की आपण विशेष लोक आहोत, आपल्याला विशेष अक्कल आहे आणि याचा एंड पार्ट म्हणजे मी बहुतेक ईश्वर असेन असं वाटणं. हम्म, हा रोग आहेच आणि म्हणून लोकशाहीचं रूपांतर प्रतिनिधीशाहीत होतं. तर अशा वेळेला लोकशाही आहे म्हणून ती आपोआप टिकते असं नाही, तर लोकांना जागृत राहावं लागतं. तर करोनाची लस टोचण्यासारखं ही आणीबाणीची लस टोचली गेलेली आहे या समाजात. म्हणून हा समाज हुकुमशाहीला कधीही मान्य करणार. प्रतिकार शक्ती त्याची वाढलेली आहे. म्हणजे आता जर हे असं यांनी सांगितले की आम्ही इलेक्शनच घेणार, आम्ही इलेक्शनमध्ये गडबडी करतो तो भाग वेगळा, पण इलेक्शन घेणारच नाही तर गावोगाव तुम्हाला गुप्त अशा बैठका वगैरे चालू आहे. कसं पाडायचं याचा विचार. पण असं कोणी करील अशी शक्यता नाही, हो. कारण भारतीय नाही, नाही. संविधान हा हे- समाज घाबरल्याचं सोंग करतो. कारण आम्हाला असंच वाटलं होतं की लोक आपल्याला विचारणार नाही, कुठं काय तुम्ही पराभूत झाले लोक वगैरे. पण 4-5 दिवसानंतर पुण्यामध्ये पाहिलं आणि नंतर विचारलं तर सगळ्यांचं की लोक घोळक्याने थांबायचे आणि तुम्ही मिसा डेटिनीना, हम्म, मिसाबंदीना हम्म, यांना मोहनधाऱ्यांना जेव्हा तिकीट दिलं तेव्हा मोहनधाऱ्यांनी मागितलं नव्हतं, बघा बघा कोणी आहे का, बळीच द्यायचा होता. मग शेवटी नाही म्हणले मोहनधाऱ्या तुम्हाला जायला पाहिजे. आणि जेव्हा पहिली शनिवारवाड्याला सभा झाली तेव्हा अपेक्षाच नव्हती, अचानक एवढे लोक आले. होय. तेव्हा ते तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखं बरंच चाल. हा, तर हे आणि मग काय झालं की कला साहित्य म्हणजे दुर्गाबाई भागवत होत्या, पु ल देशपांडेची सभा शनिवारवाड्यावर. हम्म, त्याच्यानंतर सिने नट वगैरे अमोल पालेकरने खूप पुढाकार घेतला मराठी लोकांना बाहेर काढायला हम्म, आणि फार मोठा मोर्चा निघाला. म्हणजे एक 15 दिवस बाईने प्रचाराला ढील दिली आणि बने सेल केली तर एकदम मोठा झाला. तो इतका मोठा झाला आणि आता तसं म्हणलं तर भांडवलदारच गोयंका, होय. पण लोकसत्ता ग्रुप पूर्ण रोज सगळे रकान्याच्या रकान्या भरून यायचे. हम्म, म्हणजे जो दबला होता सेन्सॉरशिप मध्ये तो प्रेसवर आला. आता प्रेस स्वतःच लांगुल जालन करतोय. त्याला म्हणजे तो दबाव येण्याच्या आधीच दबाव येणार हे मान्य करूनच शरणागत आहे. पण हे असं कायम नाही राहणार, उठाव होऊ शकतो. तर आणीबाणीला ती प्रॅक्टिस झाली सगळ्या देशाची. म्हणजे लस काय असतं, मेलेली जंतू सोडतो त्या रोगाची. होय. तर शरीराला ट्रेनिंग मिळते ते असं त्यांना खरेच वाटतं. म्हणून आपल्या ज्या पांढऱ्या पेशी येते त्यांना मारायला जातात आणि मग शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढते की येऊ द्या, खरा जंतू आला कोरोनाचा तरी तो मारणार, टायफॉइड झाला मारणार, ती लस घेण्याचा भाग. तर ती आणीबाणी ही लोकशाहीला दिलेली लस आहे. मग 80 मध्ये म्हणजे इतक्या थोड्या काळात एवढं काय बदललं? म्हणजे विरोधी एकता जेवढी होती नाही नाही, ते टिकूच साधं शकली होतं. नाही. ते आम्हाला सगळ्यांना आणि- म्हणजे बाहेर लोकांना वाटतं, मध्यम वर्गाला फार शॉक बसला. मध्यम वर्गाला वाटलं होतं की आपली आहे म्हणून त्यावेळेला ते सिनेमा आले, सिंहासन, म्हणजे बरोबर. फ्रस्ट्रेशन. होय. पण खरं असं होतं
की दुहेरी निष्ठावर झालं. आमच्या बरोबर समजा आर्थिक धोरण आहे, तर पक्षामधलं धोरण एक असावं लागतं आणि एक्झिक्युटिव्हमध्ये निर्णय एकच होता, 2 होत नाहीत. तर किती चर्चा झाली आणि त्याच्यातून धोरण सर्वसंमत झालं. तर माजी जनसंघाचे लोक काय म्हणायचे, दुसऱ्या दिवशी उलट्या बोलायचे. आणि मग तेव्हा का नाही बोलला तुम्ही सभेत? तुम्ही तर मान्यता दिली. नाही नाही, ते त्यावेळेला वेगळं होतं, पण आता आम्हाला आदेश आला. तर आदेश आला की मग मी काय बोललो याला मी जबाबदार नाही. मी त्या दिवशी बैठकीत बोललो ना, मला मान्य आहे आणि कसं योग्य आहे ते तुम्ही सांग. तर हे झाल्यावर दुहेरी निष्ठेबद्दल हे सुरू झालं. दुसरं असं होतं की इतकी तयारी केली त्या RSSच्या लोकांनी की कोणाला फ्युचरमध्ये वर येऊ द्यायचं नाही. आता मी नगर जिल्ह्यातून हे एकच निवडून आलो, म्हणजे दुसरा आला होता बबन ढाकणे, पण तो ऐनवेळी काँग्रेसमधून इकडे उडी मारून आलेला आणि आणीबाणीला पाठिंबा दिला. म्हणजे प्युअर जनता पार्टीचा, आणीबाणीच्या विरोधातला, म्हणून लोकांनी मला निवडून दिलं. मी आरोग्यमंत्री म्हणून ठरवलं होतं, म्हणजे माझ्या मंत्रिपदाचा विषय नाही सांगत आहे. बरोबर. तर इतकी माझी जनसंघाची लॉबी आमच्या नगर जिल्ह्याची, काही करून कुमार सत्ता होऊ देऊ नका, कारण नगर तर होतोच मंत्री, तर बबन ढाकणे करा. आणि बबन ढाकणे आमच्या पक्षाचे अध्यक्ष झाले. म्हणजे ते आणीबाणीतली जी पुण्य आहे ती फक्त आम्हाला आहे, अन्यथा इतर कोणाला नाही. तसं ज्यावेळेला मुख्यमंत्री ठरवायचा होता तेव्हा 12 अपक्ष होते आणि पक्षांतर बंदी कायदा नव्हता. मी स्वतः बोललो त्यांचे. ते म्हणाले की SM जोशी जर होणार असतील तर आम्ही त्यांना मानलेलंच आहे समितीच्या काळात नेते, तर आम्ही सगळे तुमच्या बरोबर. तर मग समाजवादी नेता झालं की हे 12 अपक्ष मिळतील. आम्हाला किती कमी होते? आम्ही 138 होतो, म्हणजे 8च कमी होते. तर जनता पार्टीचं पहिल्यांदाच राज्य आलं असतं, वसंत आलं नसतं. तो जो वेळ मिळाला आमच्याकडे, त्याने उत्तम पाटलाला जे येणार होते त्या सगळ्यांनी निरोप दिला की मग आम्ही काय आता संघाच्या माणसाला नेता मानत नाही. आणि त्याच्यामध्ये जे नानाजी देशमुख यांनी नाटक केलं वगैरे तसं आमच्या डोळ्यासमोर झालं. मधुलमेन नानाजी देशमुख होते तिथे. नानाजी देशमुख म्हणाले की तुम्ही ठराव करा आणि पक्षश्रेष्ठींना पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार द्या, डेलिगेट करा अधिकार. तर ते आधी त्यांचं ठरलं होतं. ते राम नाईक उभे राहिले आणि आपण लोकशाही म्हणतो, अमुक म्हणतो, आणि तुम्ही मग असं त्यांनी चिडल्यासारखं केलं. इतके रागवले, संतापले. तुम्हाला जर असे आरोप करायचे असेल तर जा, तुम्हीच ठरवा इलेक्शन. हे बा, मी इलेक्शनचे सगळे कागद वगैरे तयार केले. म्हणजे नोबडी वॉज प्रिपेअर्ड अदर दॅन RSS की इथे पक्षाचा नेता निवडण्याचे होणार आहे असं आम्हाला सांगितलं होतं की ते ठराव येईल की पक्षश्रेष्ठी ठेवतील, तुम्ही त्याला संमत करायचं आणि मग ठरणार आहे. त्यावेळेला SM जोशी होणार, नाही तर बापू काळजात होणार, असं होतं. तर ते होऊ द्यायचं. आणि पुढे शरद पवारचं मान्य केलं. ते दुसरं कमीच, आम्ही एक तर आम्ही झालो पाहिजे, नसेल तर दुसरं चालेल, पण समाजवादी नाही होत आहे, असं ते होतं. तर तो पक्ष फोडला ह्याच मंडळींनी. त्यांचं एक डिझाईनच होतं. आता पुण्यामधलं बघा तुम्ही, काकाकोळा मॅन्शन ताबडतोब जनता पार्टीला मिळालं, पण जोगेश्वरीचं माजी जनसंघाचं ऑफिस त्यांनी नाही दिलं. नंतर ट्रेड युनियन नाही केली. बाकी सगळ्यांनी आपल्या ट्रेड युनियन जनता पार्टीच्या विंगमध्ये हे केल्या, विलय केला. पण यांची जी काय हिंद मजूर होती ती नाही झाली जनसंघाची. राष्ट्रीय काहीतरी होतं ते. एकंदरच आणीबाणीची जी वर्ष आहेत त्याबद्दल आपण बोलत होतो. त्या काळातले जो एक मोठी चळवळ एका अर्थाने उभी राहिली होती सत्तेच्या विरोधातली. तुरुंगामधल्या सगळ्यांच्याच आठवणी वेगवेगळ्या आहेत, त्या आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत. आज तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी डॉक्टर कुमार सप्तर्षी सरांबरोबर आपली रजा घेते. नमस्कार. धन्यवाद.